शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। माझ्या मागं म्हणायचं इंद्रनील रंग राम इंद्रनील रंग राम श्याम धाम योगिया श्याम धाम योगिया नाम पूर्ण काम सार नाम पूर्ण काम सार हार भव रोगिया हार भव रोगिया इंद्रनील रंग राम श्याम धाम योगिया नाम पूर्ण काम सार हार भव रोगिया इंद्रनील रंग राम श्याम धाम योगिया नाम पूर्ण काम सार फार भव रोगिया इंद्रनील रंग राम श्याम धाम योगिया नाम पूर्ण काम सार फार भव रोगिया जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम। पुण्यातील भक्ती ज्ञान अध्यात्म या विषयामध्ये अग्रगण्य असणाऱ्या लोकांचा ज्या ठिकाणी अधिक वावर आहे अशा कोथरूड या भागामध्ये त्याच्यातील थोर रामभक्त हनुमंतरायांच्या या पवित्र मंदिरामध्ये आपण सर्व लोक समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या माध्यमातून एकत्र होत आहोत। हा खूप आनंदाचा क्षण आता आपल्या सगळ्यांच्या समोर ठाकलेला आहे। समर्थांच्या कार्यामध्ये पूर्वापार ज्यांचं फार मोठं योगदान आहे पुणे या ठिकाणी असे आमचे आदरणीय रोडे काका। श्रीधर स्वामी मठ पुणे सुरू झाल्यापासून ते मठात येतात नव्हे त्याच्या आधीपासून येतात। श्रीधर स्वामींच्या पादुका आल्या होत्या तेव्हा मी पण इथं नव्हतो, तेव्हा सुद्धा काका होते
आणि तेव्हापासून त्यांचा स्नेह विशेष माझ्यावर आहे. त्या माध्यमातून आपण इथं आज एक उपासना, ज्याला आपण मासिक उपासना असं म्हणू, ती चालू करण्याच्या निमित्तानं प्रत्येक गोष्टीचा जसा उपोद्घात असतो, प्रस्तावना असते, तशी त्या उपासनेची प्रस्तावना करण्यासाठी या लोकांनी मला इथं बोलवलेलं आहे, ज्यामध्ये अग्रगण्य आहेत आमच्या निरगुडकरताई आणि जोशीताई. या दोघींच्या प्रयत्नातून हे सर्व इथं सुरू होत आहे. आणि त्यांनी मगाशी जसं आवाहन केलं की याला भरभरून प्रतिसाद मिळावा, कारण असं दिसतं की प्रवचनाला प्रतिसाद मिळतो, कारण त्याच्यात काम करायचं एकालाच असतं. उपासना म्हटली की प्रत्येकावर जबाबदारी आली. याचा अर्थ श्रवण करणं हे काम नाही असं मानू नये, खरं तर मी तरी म्हणू नये असं. पण बऱ्याच वेळेला चित्र असं दिसतं की उपासनेला 10-15, प्रवचनाला 50-60. मग उपासनेला जर 50 आले तर प्रवचनाला 150-200 होतील की नाही? त्या दृष्टीनं मी बोलतोय बरं. म्हणून मगाशी त्यांनी एक दासबोधातील ओवी सुद्धा सांगितली, उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविण निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. बरेच लोक तो शब्द विसरतात आणि तो शब्दच महत्वाचा आहे. तो जयो प्राप्त नाही. उपासनेचाच आश्रय आहे. जगातील एकमेव समाज ज्याला हिंदू समाज म्हणतात, तो आज उपासना भ्रष्ट झालेला आहे. थोडं क्षमा करा मला. तुम्ही म्हणाल पहिल्यांदा तर फार स्तुती केली कोथरूड मध्ये येऊन आणि आता रंग दाखवायला लागले. पण काय परिस्थिती आहे, समर्थ कार्याच्या निमित्तानं गावोगावी जाण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेला हे पाहायला मिळतं की अन्य सर्व समाज त्यांच्या त्यांच्या उपासनेमध्ये रत आहेत. त्या उपासनांचा त्यांना अभिमान आहे. आमचा एकटा हिंदू समाजच असा आहे की ज्याला उपासनेचा अभिमानच नाहीये. काय गंमत आहे, सोय केली की अडचण निर्माण होते, सोय नसली की लोक ठीक राहतात. सोय केली की अडचण निर्माण होते. विरुद्ध बोलणं झालं नाही, पण आमच्या बाबतीत सत्य आहे. आम्हाला 7 दिवसांची सोय करून ठेवली, त्यामुळे एकही दिवस आम्ही जात नाही मंदिरात. सोमवारी जमत नाही, ठीक आहे मंगळवारी जा. तो जमत नाही बुधवारी जा. तो नाही जमत गुरुवारी. म्हणून आम्ही एकही दिवस मंदिरात जात नाही. तिथं कसं सांगितलं, शुक्रवार एक्के, आजचा नाही बरं, पुढे शुक्रवार आपला ठरणार आहे. शुक्रवारच ठरणार आहे ना. हा, शुक्रवार एक्के शुक्रवार जायलाच पाहिजे. रविवार एक्के रविवार जायलाच पाहिजे. अशी सक्ती, आता अशी परिस्थिती झाली आहे की हिंदूंवर पण सक्ती करायची वेळ आली आहे. गेलंच पाहिजे, केलंच पाहिजे. नाहीतर आमच्या इथं सगळी हे नाही तर हे अशी व्यवस्था असल्यामुळं आम्ही काहीच करायला तयार नाही. म्हणून त्या दृष्टीनं आपण हा विचार करूया की आम्ही सुद्धा उपासनारत असायला हवं. आपली आपली उपासना आपण करायला हवी. लहान मुलांसाठी उपासना ठेवा, तरुणांसाठी उपासना ठेवा, प्रौढांसाठी उपासना ठेवा. आणि तर बरेचसे प्रौढत्वाच्याही पार झालेले लोक आहेत मला दिसत आहेत, त्यांच्यासाठी उपासना असायला हवी. प्रत्येकाची उपासना वेगळी आहे का? खरं तर नाही, पण कालवश ती वेगळी झाली असं म्हणणं भाग आहे. म्हणून या उपासनेचं काय महत्व हे आधी आपण जाणून घेऊया, मग कदाचित आपल्याला ती उपासना करावी असं वाटायला लागेल. आता आपण उपासना हा शब्द वापरून वापरून इतका गुळगुळीत करून टाकलेला आहे. उपासना आणि त्याच्यातला ना काढल्यानंतर जो उरतो हे दोन्ही शब्द. आणि काही काही लोकांचा तर उपासना शब्दाचा अर्थ उपासना
उपास न करणे यालाच उपासना असं म्हणतात. किंवा उपासना करेन तर उपास करणार नाही, उपास करेन तर उपासना करणार नाही. ऑप्शन्स हवे. पण उपासना म्हणजे नेमकी काय? देवळात जाऊन टन घंटी वाजवणे, गरगर गरगर फेऱ्या मारणे, ज्याला प्रदक्षिणा असं म्हटलं जातं, आणि परत आल्यानंतर विचारलं की कोणत्या मंदिरात गेला होतास, तर अरे हो मारुती होता का गणपती होता, असं वाटणं म्हणजे त्यांनी नेमकं जाऊन तिथं काय केलं हा मोठा प्रश्न आहे. नेमकी उपासना कोणती, कोणती उपासना करायची? समर्थांनी तर इतकं म्हणून ठेवलेलं आहे, उपासना धुंडोनी पाहिली तरी ती विश्वपाळिती झाली. आत्ता जी आपण उपासना करणार आहोत, आत्ता म्हणजे आत्ता नाही, काय तारीख ठरली पहिली? 19 सप्टेंबर शुक्रवार ना, 5 ते 6 पहाटेचे. बघा इतका त्यांना कॉन्फिडन्स आहे, कोण येणारच नाही बुवा पहाटे 5 ते 6 म्हणाला तर संध्याकाळी 5 ते 6. ही उपासना सुरुवात आहे बरं. समर्थांना ही उपासना अशीच राहणं अपेक्षित नाही. ही उपासनेची सुरुवात आहे, पण सुरुवात तरी करूया. आता मी उपासनेचे 2 भेद सांगून ठेवतो. एक आहे व्यक्तिगत उपासना, जी तुम्ही उरलेले 29 दिवस घरी करणं अपेक्षित आहे, आणि दुसरी आहे ती सामूहिक उपासना, जी तुम्ही या मंदिरात येऊन 1 दिवस करणं अभिप्रेत आहे. व्यक्तिगत उपासनेचे काही लाभ आहेत, सामुदायिक उपासनेचे काही लाभ आहेत. प्रत्येकाचे लाभ आहेत. व्यक्तिगत जर उपासना असेल तर त्या देवतेशी माझा 1 to 1 कॉन्टॅक्ट असतो. मराठीत बोलतो थोडं मध्ये मध्ये. त्या उपासनेचा, त्या योगानं माझा त्या उपास्य देवतेशी 1 to 1 कॉन्टॅक्ट प्रस्थापित होतो. ती दीर्घकाळ जर केली तर त्याच्यामध्ये एक दोष निर्माण होण्याची भीती असते. म्हणून सामुदायिक उपासना गरजेची आहे. त्याच्यात दोष कोणता निर्माण होऊ शकतो? ही उपासना करताना माझा वेग आपोआप वाढतो, तिकडं माझं लक्ष राहत नाही, आणि एकट्यासाठीच करायची तर बऱ्याच वेळेला आपण मनातल्या मनात करतो. रोज करत असल्यामुळे ती पाठ होऊन जाते. ती पाठ झाल्यामुळं डोळे बंद करून आपण ती करायला लागतो, आणि ती डोळे बंद करून करायला लागल्यानंतर डोळे बंद करून जप करताना जे जे काही घडतं ते उपासना करताना पण घडायला लागतं. डोळे बंद करून जप करताना काय काय घडतं? आम्ही सुद्धा समर्थांसारखं म्हणण्यास अधिकारी होतो. काय? बरोबर ना? मी पण उपासना करायला लागलो की शब्द जीभ पुटपुटत असते किंवा मन तिथं असतं, आणि बुद्धी सगळ्या विश्वामध्ये भरकटत असते. जे जपाच्या वेळेला होतं तेच जिथं व्हायला लागतं. मनाला एक आतमध्ये एक असं मशीन बसवलंय. आता मन हेच मुळात एक मशीन आहे. अंतःकरण म्हणजे काय? इनर इन्स्ट्रुमेंट. अंतः म्हणजे आत, करण म्हणजे इन्स्ट्रुमेंट. मुळातच ते इन्स्ट्रुमेंट आहे जे बाहेर नाही आतमध्ये आहे, म्हणून त्याला अंतःकरण असं म्हटलं. तर यंत्राचा एक स्वभाव असतो, बटन ऑन केलं की त्याला आतमध्ये जे काही फीड केलेलं आहे तसं ते काय आठवायचं? वॉशिंग मशीन ऑन करता तुम्ही, तो प्रोग्राम ऍडजस्ट करता. 45 मिनिटं, 30 मिनिटं, सगळ्यात छोटा मला वाटतं 19 मिनिटाचा आहे ना. हा, 19 मिनिटं क्विक वॉश. जेव्हा आपण आठवडा 10 दिवस सलग उपासना करतो ना व्यक्तिगत, तेव्हा ऑटोमॅटिक तो क्विक वॉशवर जातो.
19 मिनिटात उपासना व्हायलाच पाहिजे, होत तशी नाही माझी. पण क्विक वॉश कधी करायचा असतो? ज्या वेळेला कपडा अगदी थोडासा खराब झालेला असेल त्यावेळेला क्विक वॉश करायचा असतो. ज्या वेळेला तुम्ही आठवडा 10 दिवस असं माना, तुमच्यापैकी असं कोणी नाही, मला अगदी विश्वास आहे, कपडे बदललेच नाहीत आणि धूळ घाण सगळी त्याच्यावर साठलेली आहे, वंगणासारख्या गोष्टी सुद्धा त्याला लागलेल्या आहेत, मग तो क्विक वॉश मध्ये टाकून चालेल? आधी तर गरम पाण्यात किती वेळ भिजवून ठेवावा लागेल, त्याच्यामध्ये साबण घालून ठेवावं लागेल, चांगला घासून छानपैकी ब्रशिंग करून ठेवायला लागेल. त्याच्यानंतर एक वॉश झाल्यानंतर दुसरा वॉश करण्यासाठी तुम्हाला वॉशिंग मशीन मध्ये टाकावं लागेल आणि तासाभराची सायकल लावायला लागेल, ज्याच्यामध्ये हळू 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 फिरत राहते. बरोबर आहे? आणि त्याच्यातून ते स्वच्छ होण्याची शक्यता आहे. तुमच्या आमच्या मनरूपी कपड्याची पण अशीच अवस्था आज आहे. ज्याला क्विक वॉश होऊन भागणार नाही त्याला बराच वेळ साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवायची गरज आहे, गरम पाण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग ते तुम्हाला सगळ्यात मोठी सायकल टाकावी लागेल आणि मग वॉशिंग होईल, पहिला दुसरा तिसरा, मग ते वस्त्र स्वच्छ होण्याची संभावना आहे. म्हणून उपासनेचं अपरिमित महत्व आहे. म्हणून आजचा विषय काय आहे? उपासनेची अपरिहार्यता. 2 शब्द असतात, एकाला म्हणतात आवश्यकता, दुसऱ्याला म्हणतात अपरिहार्यता. वापरतो ना आपण 2 शब्द. प्रवचन ठेवायचं आहे, आवश्यक काय आणि अपरिहार्य काय आहे? बोला, थोडं संवादात्मक करूया. हा, प्रवचन ठेवा म्हणजे ठेवलंय, आता ठेवायचं म्हणजे तुम्ही परत विचार करू नका पुढच्या महिन्याची बेगमी करतात की काय. हे प्रवचन ठेवायचं होतं, याला आवश्यक काय होतं आणि अपरिहार्य काय होतं? स्पीकर काय होतं? बोला. कोथरूडचे श्रोते, हे बघा, तुम्हाला सवय असेल अशा वक्त्यांची की जे तुमच्या मनातलं वाचू शकतात, पण हा वक्ता नेमका तसा नाही, त्याला काय करायचं? तोंड तर तुम्हाला उघडावं लागेल आणि उत्तर द्यावं लागेल. तुम्हाला वाटेल मी बोललो, बुवांना कळलं, एवढी प्रगल्भता अजून आलेली माझ्यामध्ये. हा, आवश्यक काय आणि अपरिहार्य काय आहे? आवश्यक संघटना तयार करायची, बर. श्रोता येणं आवश्यक आहे, बर. वक्त्याचं कोणी नावच घेत नाही राव. हे पहा, वक्ता, श्रोता आणि स्थान अपरिहार्य आहे. आपण हवेत उडत उडत काही प्रवचन घेऊ शकत नाही, बरोबर ना? प्रवचनासाठी एक स्थान असणं, श्रोता असणं, किमान एक तरी पाहिजे. मी किमान म्हटलं, हा, तुम्हाला वाटेल एवढ्या संख्येने कशाला आलो. श्रोता तरी पाहिजे आणि वक्ता पाहिजे. या 3 गोष्टी अपरिहार्य आहेत. त्या व्यतिरिक्त मग टेबल, ही व्यवस्था, माईक, रेकॉर्डिंग, पाण्याची सोय, हे सगळं काय आहे? आवश्यक या बाबीमध्ये मोडतं. बसण्याची उत्तम व्यवस्था, खुर्च्यांची सोय, सतरंजीची सोय. आणि त्याहून एक महत्वाची गोष्ट सांगू का? आता नुकतंच गणपतीचा उत्सव झालाय, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल, शांततेची सोय. हे सगळं
महत्वाचं आहे. इथं आपण जो शब्द वापरलाय त्याला उपासनेची आवश्यकता असं म्हटलेलं नाहीये. आपला विषय आहे उपासनेची अपरिहार्यता, मोर दॅन आवश्यकता. ज्याच्याशिवाय चालतच नाही त्याला अपरिहार्य म्हणायचं, आणि जे असलं तर जे करायचं आहे ते उत्तम पद्धतीनं होतं याला आवश्यक म्हणायचं. ठीक आहे. माझ्याकडं उत्तम वस्त्र हवीत, आवश्यक की अपरिहार्य? आवश्यक आहे. मला श्वास घेता यायला हवा, अपरिहार्य ना. अन्नाची सोय हवी, आत्ता नाहीये, दिवसातून एकदा आपल्या घरी अन्नाची सोय हवी, अपरिहार्य आहे. म्हणून अन्न वस्त्र निवारा या बाबी काय झाल्या? अपरिहार्य झाल्या. आणि आवश्यक बाबीमध्ये काय झालं? उत्तम घर असावं, कार असावी. अजून एक अपरिहार्य आहे गोष्ट, तुम्ही सांगितली नाही कारण ती मिळणं असंभव आहे असं तुम्हाला वाटत असेल. मी म्हणेन तसं वागणारा नवरा मला, आणि मला कोणती सूचना न देणारी बायको. आता हे अपरिहार्य मध्ये घ्यायचं की आवश्यक मध्ये घ्यायचं याच्यामधला मी अधिकारी नाहीये, तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे. तेव्हा पहिल्यांदा हा विषय आपण लक्षात घेऊया. उपासना जर नसेल जीवनामध्ये तर प्राणहीन जीव असल्यासारखा तो आहे असं संतांचं एकमत आहे. तो प्राण असून नसल्यासारखा आहे, तो शवासारखा माना, तो पशुतुल्य आहे असं माना, असं सांगितलं. म्हणून ही उपासना म्हणजे ज्याप्रमाणे मानवी जीवन जगण्यासाठी प्राण अपरिहार्य आहेत, त्याचप्रमाणे पारमार्थिक जीवनासाठी उपासना अपरिहार्य आहे. दुसऱ्या शब्दात बोलायचं तर माझ्या पारमार्थिक जीवनाचं ची प्राणशक्ती म्हणजे उपासना आहे. माझ्या पारमार्थिक जीवनाची प्राणशक्ती म्हणजे काय आहे? उपासना आहे. मग आता हे नेमकी उपासना उपासना एवढं चाललेलं आहे, त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? उपासना म्हणायचं कशाला? उपासनेमध्ये दोन शब्द आहेत, उप आणि आसन. उपशब्द किंवा हा उपसर्ग दोन पद्धतीने लावला जातो. एक म्हणजे कनिष्ठ दाखवण्यासाठी आणि एक म्हणजे जवळ दाखवण्यासाठी. मुख्यमंत्री आणि दोन, दोन चुकून म्हटलं, दोन काही आवश्यक नाहीये, ते सवयीनं झालं आता बोलता बोलता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. इथं उपशब्दाचा उपसर्ग लावला मुख्यमंत्रीच्या माग, तिथं अर्थ काय आहे? कनिष्ठ, खालचा. आणि जेव्हा उपशब्द जवळचा यासाठी लावला जातो त्यावेळेला तो उपासना या शब्दामध्ये येतो. उप आसन म्हणजे जवळ आसन मांडून बसणे. आता कुणाच्या जवळ आसन मांडून बसायचं आहे? आपल्या उपास्य देवतेच्या जवळ मी आसन मांडून बसणं याला उपासना असं म्हणतात. म्हणजे उपासनेला बसल्यानंतर जिथं कुठं मी बसतो, ते घरामध्ये असेल, मंदिरामध्ये असेल, नदीच्या किनारी तुम्ही कुठं बसलेले असाल, माझ्या समोर साक्षात माझे उपास्य आराध्य विद्यमान आहेत, समोर ते आहेत, हा विश्वास बाळगून त्यांच्या समोर मी बसलेला आहे आणि आता मी त्यांची स्तुतीपर उपासना करत आहे, अशी भावना ठेवणं आणि ते करणं याला उपासना असं म्हणतात. तसा विचार केला तर तुम्ही आणि आम्ही उपासना करतो की नाही हो?
सांगा बरं. या व्याख्येनुसार बोलतोय मी. या व्याख्येनुसार आपण नित्य उपासना करतो की नाही सांगा. करतो. कुणाची? आपण नित्य उपासना प्रपंचाची करतो. ठीक आहे. नित्य उपासना आपण प्रपंचाची करतो. त्याला समर्थांनी फार गोड शब्द वापरलाय, कुटुंब काबाडी. कुटुंबासाठी काबाड कष्ट करणारा. आणि नंतर म्हणायची काय वेळ येते सून घरी आल्यानंतर? हाडाची काळ, रक्ताचं, जीवाचं, करून की उठवून? एवढं करून तुम्हाला वाढवलं तर ह्याच्यासाठी? बघा, प्रपंचाची उपासना करून मिळणारी फलश्रुती आणि भगवंताची उपासना करून मिळणारी फलश्रुती याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. समर्थांनी सिद्धांतच सांगून ठेवला, परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही. आणि इतकं संत कानी कपाळी आम्हाला ओरडून सुद्धा आम्ही त्यांचं ऐकत नाही. आणि जर ऐकलं तर ते आत शिरू देत, जणू काही अंगावरती झुरळ चढावं आणि मी झटकून टाकावं. तसे संतांचे शब्द आम्ही सहजपणे झटकून टाकतो. आणि त्यामुळं सगळं आयुष्य प्रपंचाची उपासना करण्यात निघून जातं. का? उपआसन प्रपंचाला जवळ घेऊन बसलोय. जोपर्यंत थोड्या वेळासाठी का होईना त्या प्रपंचाला दूर ठेवावं असं तुम्हाला वाटणार नाही, तोपर्यंत उपासनेमध्ये प्रति निर्माण होणार नाही. म्हणून तो परमभाग्यवान आहे की ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागलेली आहे. आम्ही पण उपासना करतो, पण ही उपासना प्रपंचाची उपासना होते, भगवंताची उपासना होत नाही. कारण आमच्या जवळ प्रपंच आहे, भगवंत नाही. श्रीमद आदिशंकराचार्यांनी उपासनेची व्याख्या करताना असं म्हटलं, आपल्या उपास्याच्या चिंतनामध्ये विशिष्ट सात्विक विचारांचा अखंड तैलधारावत प्रवाह प्रवाहित करण्याच्या प्रक्रियेला उपासना असं म्हणतात. आता तुम्ही मला सांगायचं मी काय म्हटलं ते वाक्य. पुन्हा सांगतो. आपल्या उपास्य देवतेच्या निकट राहून, म्हणजे मनानं निकट राहून त्याच्या चिंतनाचा विचार प्रवाह तैलधारावत अखंड चालू ठेवणं, या प्रक्रियेला उपासना असं म्हणतात. तैलधारावत प्रवाह, तैलधारावत प्रवाह का म्हटलं? पाण्याचा प्रवाह तुटू शकतो, तेलाचा प्रवाह तुटत नाही बघा. कारण त्याची व्हिस्कॉसिटी खूप जास्त असते, तेलाचा थिकनेस जास्त असतो. घनता कमी आहे पण व्हिस्कॉसिटी फार आहे पाण्यापेक्षा. त्यामुळे तो तैलधारावत प्रवाह तुटत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही अनुदिनी अनुतापे म्हणताना एकदम तुमचं लक्ष दाराकडे गेलं, संपली उपासना. प्रवाह तुटला ना, प्रवाह तुटला. मग तुम्ही काय करता? अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया.
तुटलं की परत पहिल्यापासून सुरू केलं पाहिजे. अनुदिनी अनुतापे. तुम्ही म्हणाल बुवा 12 तास झाले तरी उपासना संपायची नाही, एवढा कॉन्फिडन्स आहे. 12 तास झाले तरी आमची उपासना संपणार नाही. नो डाऊट अबाउट दॅट. एक एक शब्द महत्वाचा आहे. तैल धारावत अखंड प्रवाह चालू ठेवणं. जमेल का आम्हाला? आम्ही वाल्मिकींचं म्हणजे वाल्याचं नाव ऐकलंय. वारुळ जमा झालं. भृशुंडी म्हणून एक आहे, त्या गणेश भक्त, त्या भृशुंडीच्याही अंगाच्या भोवती वारुळ जमा झालं, त्याची कथा आहे. इंद्राच्या अंगाभोवती वारुळ जमा झालं होतं, त्याची कथा आहे. याला म्हणायचं तैल धारावत प्रवाह. इतका तो त्याच्यात बुडून गेला की त्याला आता बाहेरचं भान राहिलेलं नाहीये. इथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. हे पोहोचणं हे केवळ आणि केवळ व्यक्तिगत उपासनेनंच साध्य होऊ शकतं. मग सामुदायिक उपासना का करायची त्याच्याकडे मी येतो. सामुदायिक उपासनेचा सगळ्यात मोठा लाभ हा आहे, हरिभक्त एकत्र येतात. जी हिंदू समाजासाठी आज अत्यंत महत्वाची गोष्ट बनलेली आहे. असं झालेलं आहे की आजचे सज्जन लोक हे निष्क्रिय झालेले आहेत आणि दुर्जन एकत्र येत आहेत. सज्जनांनी एकत्र येणं सत्कार्यासाठी आणि आपलं एक सामूहिक सामर्थ्य प्रकट करणं ही आजच्या काळाची गरज आहे. गणपती बाप्पांचा उत्सव त्यासाठी आहे, टिळकांनी चालू केलेला. आता त्याचं काय स्वरूप झालेलं आहे हे पुणेकरांपेक्षा जास्त चांगलं कोणालाही माहिती नाही. कुठल्या अवस्थेला तो पोहोचलेला आहे. काय ते हातवारे, काय तो नाच, काय ती गाणी, कसल्या त्या भिंती उभ्या करतात. हो ना? कुठल्या अवस्थेला हिंदू समाज असा पतित का झाला? आपल्या देवी देवतांची विटंबना हिंदूंशिवाय दुसरा कोणीही इतका करत नाही. ना जैन समाज करतो, ना बुद्ध करतात, ना मुस्लिम करतात, ना ख्रिश्चन करतात, ना यहुदी करतात, कुणी करत नाही. आम्ही मात्र हटकून करतो. आणि आता गणपती कमी आहे म्हणून आता नवरात्र आहे परत. त्याच्यात अजून वेगळी प्रकरणं असतात, ती इथं न बोलण्यासारखी असतात. काय झालंय आम्हाला नेमकं? काय झाले ते सांगतो. ज्यांना थेर करायची आहेत आणि ती देवाच्या नावानं करायची आहेत ते एकत्र येऊन बाहेर गोंधळ घालतात. आणि ज्यांना ही थेर आहेत हे चालणार नाही हे कळतंय, ते आपापल्या घरात टीव्ही बघत बसलेले आहेत, थेर काय चालले ते बघायला. असा ज्यांच्या बुद्धीचा विकास झालेला आहे आणि ज्यांना सात्विक उपासना कळते त्या लोकांनी एकत्र येऊन काहीतरी एक कार्य उभं करणं हाच त्याला उपाय आहे. आणि तो उपाय आपल्याला इथं आता कोथरूडमध्ये करायचा आहे. तो या माध्यमातून करायचा आहे की दर महिन्याला इथं जी उपासना होईल, आता जेवढी संख्या त्याच्याही 10 पट संख्येनं लोक यावेत उपासनेला. आणि त्याची काय शक्ती असते त्या उपासनेची. कारण तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा व्यक्तिगत उपासना करता त्यावेळेला अरिथमेटिक प्रोग्रेशननी तुम्हाला त्याचा प्रत्यय येतो. आणि जेव्हा तुम्ही सामुदायिक उपासना करता त्यावेळेला जॉमेट्रिक प्रोपोर्शननी तुम्हाला त्याचा प्रत्यय येतो. म्हणजे काय, कलियुगामध्ये व्यक्तिगत शक्ती फार कमी झालेली आहे. एखादे समर्थ, एखादे आदिशंकराचार्य, एखादे विवेकानंद, एखादे श्रीधर स्वामी महाराज असे एखादे असतात की त्यांची अलौकिक शक्ती असते. पूर्व युगांमध्ये सर्व समाजाच्या प्रत्येक व्यक्तीची काही विशेष शक्ती होती, त्याच्यापेक्षा अधिक शक्ती असणारेही असायचे. आमची शक्ती सध्या क्षीण झालेली आहे. एकटी व्यक्ती तेवढं कार्य करू शकत नाही जेवढी सामुदायिक शक्ती कार्य करते. आणि म्हणून तुम्ही व्यक्तिगत उपासना कराच, त्यांना अरिथमेटिक प्रोग्रेशननी तुमच्या भावनांनुसार तुम्हाला फळ मिळेल. पण जेव्हा तुम्ही समुदायात येऊन उपासना करता
त्यावेळेला एकमेकांच्या योगानं का असेना, एकमेकांच्या संगतीनं का असेना, आणि अशा पवित्र ठिकाणी जर मंदिरासारख्या ठिकाणी आपण आलो तर सोन्याहून पिवळं त्या सर्वांची चेतना एकत्रितपणे जागृत होते आणि ती चेतना प्रत्येकाला मिळते, डिवायडेड बाय अशी मिळत नाही. नाहीतर मग परत इंडिव्हिज्युअलला जेवढे मिळणार तेवढंच मिळणार आहे. ती संपूर्ण चेतना प्रत्येकाला प्राप्त होते की जी अनेक पट आहे तुमच्या व्यक्तिगत उपासनेच्या. म्हणजे महिनाभरात घरात जर तुम्ही नित्य उपासना हीच केली असं समजूया आपण, मनापासून केली, तर त्याच्यातून जी चेतना जागृत होईल ती चेतना एक दिवस इथे येऊन केलेल्या उपासनेच्या इक्विव्हॅलंट असेल. जसं आपण परवा दिवशी रात्री जागून जप केलेला आहे, सगळ्यांनी केलाय ना चंद्रग्रहणाच्या वेळेला. हा का? चंद्रग्रहणाच्या वेळेला केलेला जप हा 10,000 पट फळ देणार आहे. सूर्यग्रहणाचा 1,00,000 आहे. खग्रास आणि खंडग्रास परत त्याच्यात छोटे छोटे भेद आहेत. परवाचं खग्रास होतं. म्हणजे तुम्ही त्या 3.5 तासामध्ये जो जप केला तो 10,000 पट केला, त्याचं फळ निर्माण झालं. ते सकाम असेल तर सकाम फळ मिळेल, निष्काम असेल तर मोक्षाच्या गतीनं मोक्षाच्या दिशेनं वेगात तुमची प्रगती होईल. म्हणून ही सामुदायिक उपासना सुद्धा तेवढीच अपरिहार्य आहे. सामुदायिक उपासना अपरिहार्य, माझी व्यक्तिगत उपासना अपरिहार्य, आणि दोघी जणी एकमेकांना पूरक आहेत, वैकल्पिक नाही आहेत. काय आहेत? पूरक आहेत. जसं आता पितृपंधरवडा सुरू आहे म्हणून सांगतो, आम्हाला काही श्राद्ध पक्ष करायला वेळ नसतो म्हणून आम्ही अमुक अमुक तीर्थ ठिकाणी किंवा क्षेत्रावरती जाऊन अन्नदानाची पावती केलेली आहे. असं जेव्हा आपण करतो तेव्हा श्राद्ध आणि पक्षाला तो विकल्प म्हणून केलं ना आपण, का त्याला पूरक म्हणून केलं? विकल्प म्हणून केला. हा विकल्प चालत नाही. त्याचं पुण्य स्वतंत्र मिळणार तुम्हाला, स्वतंत्रपणे पुण्य मिळणार, पण श्राद्ध पक्ष न केल्याचं पाप तेही स्वतंत्रपणे मिळणार. इथं +1 -1 = 0 होणार नाही. दिस इज नॉट मॅथमॅटिक्स. उदाहरण द्यायचं झालं तर चटणी खूपच तिखट झाली. आता काही लोक म्हणतात बुवा चटणी तिखट झाली का? तर चटणी तिखटच असायला पाहिजे. चटणी तिखट झाली म्हणजे काय? तर तिखटच पदार्थ आहे ना, का गोड पदार्थ आहे? पण ती सहनच होईना समजा, मग काय केलं जातं? काय कोथरूडमध्ये काय करता तुम्ही? थोडी साखर पण घातलेली असते, त्याच्यात चवीची असते ना, साखर असते त्याच्यात थोडी. मला सांगा, खूप तिखट चटणीमध्ये तिखटपणा कमी करायचा म्हणून तुम्ही साखर अजून घातली वरून, काय परिणाम होईल? तिखटपणा स्वतंत्रपणे जिभेला जाणवेल आणि साखरेचा गोडपणा स्वतंत्रपणे जाणवेल की नाही जाणवणार? तेच आहे. केलेलं पाप स्वतंत्रपणे भोगावं लागेल, केलेलं पुण्य स्वतंत्रपणे भोगावं लागेल. असं माना की साखर म्हणजे पुण्य आणि तिखट म्हणजे पाप आहे, तात्पुरतं माना. तर ज्यादा उलट आहे त्यांनी तसं उलट माना, माझं काहीच म्हणणं नाही. माना हे महत्वाचं. स्वतंत्रपणे भोगावं लागेल. +1 -1 = 0 होणार नाही. हे जसं आहे तसंच व्यक्तिगत उपासना करतो म्हणून सामुदायिक उपासनेला जाणार नाही, किंवा सामुदायिक उपासना करतो म्हणून उरलेले 29 दिवस व्यक्तिगत उपासना करायची गरज राहिली नाही. असं होत नाही. नित्य उपासना करणं हे अपरिहार्य आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. सत्य घटना घडलेली, मला वाटतं मागच्या वर्षीच की 2 वर्षामागची घटना आहे. परदेशातली घटना आहे पण भारतीय व्यक्तीबद्दलची आहे. अमेरिकेमध्ये भारतीय मुळाची असणारी मुलगी, एक युवती नोकरी करत, आताही करत असेल ती, नुकतं काय आमचं बोलणं झालं नाही,
ही मुलगी ऑफिसला जाऊन घरी परत जाणं, एक मधला असा पॅच होता रस्त्याचा की जिथं श्यामल वर्णाचे लोक जास्त असायचे. त्यांना निग्रो म्हटलं की राग येतो बरं का, केस करतील. त्यांना श्यामल असं नाव आहे आपल्या इतिहासामध्ये. जुने लोक त्यांना श्यामल म्हणायचे. हे श्यामल लोक दरोडेखोरी करणं, गोंधळ करणं अशा वृत्तीचे थोडेफार. आणि गंमत अशी झाली, त्या दिवशी त्या मुलीला ओव्हरटाईम करावा लागला की काय करावा लागला माहिती नाही. तसं तर परदेशात एवढं फार काही करावं लागत नाही असं ऐकण्यात आहे. ते सगळं गुलामी वृत्तीच्या भारतामध्ये भरपूर चालतं. आणि बॉसला दाखवण्यासाठी पण हा पठ्ठ्या मुद्दाम थांबतो कधी कधी. इन्क्रीमेंट जवळ आलं, बोनस जवळ आला की ह्याचा ओव्हरटाईम सुरू. तिकडं असं समजलं जातं की तुम्ही ओव्हरटाईम करता याचा अर्थ यू आर इनकेपेबल. दिलेल्या वेळामध्ये तुम्हाला तुमचं काम पूर्ण करता येत नाही, कमीपणा मानला जातो. पण त्या दिवशी काहीतरी घडलं आणि तिला थांबावं लागलं. तिची बस निघून गेली आणि आता दुसरी बस नसल्यामुळं बस स्टॉप जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तिला चालत जाणं भाग होतं. आणि नेमका तो मोहल्ला मध्ये लागत होता. अंधार झालेला आहे, काय करावं म्हणून ती पटपट पटपट निघाली. जशी निघाली तसं टवाळक्या करणाऱ्या काही त्या श्यामल मुलांचं लक्ष तिच्याकडे गेलं. आणि अशी महिला तिथं फिरणं त्यांच्या प्रेस्टिजला धरून नव्हतं. आम्ही असताना एखादी युवती बिनधास्तपणे अशी चालू शकते रस्त्यातून, काय आमचा उपयोग, असा त्यांचा प्रत्येकाचं प्रेस्टिज वेगळं असतं बघा. अशा वृत्तीचे हे तरुण तिच्या मागे लागले. आता ती कॉन्शियस झाली. आधी तर होतीच कॉन्शियस, पण आता जास्त झाली. आणि मागं लागलेत. आणि मोहल्ला बऱ्यापैकी 1.5-2 किलोमीटर लांबीचा आहे. आता तिकडच्या लोकांचंही लक्ष आहे. म्हणजे आता इकडून ते आले आणि इकडून आले म्हणजे झालं. अशा वेळेला माणसाला कोणाची आठवण होते? दुखलं की ऐग असतं आणि काही भयंकर झालं की बापरे असतं. बापाची आठवण तेव्हाच होते. काही लागलं की ऐग, आणि काही भयंकर बघितलं की बापरे. 6 वाजून गेल्यानंतर सुद्धा प्रवचन चालू राहिलं तर तुम्ही काय म्हणणार आहात? बापरे किती वेळ घेतोय की हा. बरोबर. आणि तिला बापरे म्हणावं असं वाटलं. फक्त तो बाप होता जगन्नियंता बाप. आणि तिने रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. माता रामो मत पिता. त्या बापाची आठवण तिला झाली. योग्य बापाची आठवण योग्य वेळेला झाली. आणि ती मनातल्या मनात रामरक्षा पुटपुटत भगवंताचं स्मरण करत झप 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 निघाली. कधी त्या मोहल्ल्यातून बाहेर आली, कधी त्या बस स्टॉपवर पोहोचली, आणि कधी त्या बसमध्ये मग ती कुठली येणार असेल, मेन रोडवर आली असेल तिथं बसली, कधी घरी येऊन पोहोचली, तिला काहीच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ऑफिसमध्ये गेली त्यावेळेला त्याच मोहल्ल्यामध्ये राहणारा एक श्यामल वर्णाचा मुलगा त्या ऑफिसमध्ये कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये होता, जो तिला ओळखत होता. आता तिचं त्याला पाहिलं असतं तर तिला आश्वस्त वाटलं असतं, आता काही भीती नाही, ओळखीचा कोणतरी आहे. पण ती ह्या स्थितीमध्ये असल्यामुळं त्याच्याकडे तिनं पाहिलं नाही. भटभट गेली पुढं. तो तिला येऊन भेटतो आणि म्हणतो, अगं तू काल त्या थांबलीस कशी काय, तुला माहिती ना तो एरिया कसा आहे वगैरे वगैरे. त्यांचं बोलणं झालं. आणि तो म्हणाला की काय ग, ते 2 जण कोण होते तुझ्या पुढं मागं चालणारे? ती म्हणाली, कोण होते 2 पुढं मागं? कोण होते म्हणजे आम्हाला वाटलं ते तुझे फ्रेंड्स आहेत कोणतरी ओळखीचे. नाही म्हणाली, कोण नव्हते. काय सांगतेस तू? अगं नक्की होते. काय दिसायला रूपवान होते, तुमच्या इंडियन सारखेच होते दिसायला. तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागले. कोण होते? भगवान श्रीराम पुढं
आणि लक्ष्मणजी महाराज माग. भगवंत आपल्या भक्ताचं रक्षण सदैव करतो, फक्त प्रेमानं किंवा तळमळीनं त्याची आठवण काढायला हवी. हे का तिला सुचलं? कारण नित्य तिच्या पाठामध्ये रामरक्षा होती म्हणून सुचलं. नित्य उपासना जर तिची नसती तर तिला हे सुचणं शक्य नव्हतं. हे उपासनेचं महत्व आहे. आज आमच्या मुली या लवजियाला ज्या काही त्याच्या बळी पडत आहेत, याचं मुख्य कारण तुम्ही तुमच्या नातींना आणि तुमच्या मुलींना उपासना शिकवली नाही, हे कारण आहे. आणि वेगामध्ये हे सगळं घडतंय. महानगरांमध्ये आणि पुण्यासारख्या तर अधिक बृहन महानगरांमध्ये, मुंबईसारख्या ठिकाणी या गोष्टींना अधिक गती आहे. कारण इथं सामाजिक कनेक्ट नाहीये, इथं फक्त आर्थिक कनेक्ट आहे. बरोबर ना? शेजारी कोण राहतो आम्हाला माहिती नाही. अरे त्याच्या घराच्या बाहेर 3 दिवस तो पेपर तसाच आहे, दुधाची बाटली तशीच आहे. का तसंच आहे आपल्याला विचारावंसं वाटत नाही. आणि नंतर काहीतरी दुर्गंध यायला लागल्यानंतर आपण कुठेतरी फोन करतो आणि नंतर कळतं की 3 दिवसापूर्वी इथे एक म्हातारी राहत होती, ती गेली. हा आमचा सामाजिक कनेक्ट संपलेला आहे. बिकॉज दिस इज नाउ अ व्हर्टिकल संस्कृती. व्हर्टिकल संस्कृती होत चालली ना, हॉरिझॉन्टल संस्कृती नाही राहिली. आता कुठली चालली आहे संस्कृती? व्हर्टिकल संस्कृती झाली आहे. या सामुदायिक उपासनेची शक्ती ही आहे की तुम्ही एकत्र येता आणि चांगल्या कारणासाठी एकत्र येता. लग्नामध्येही तुम्ही एकत्र येता, मुंजीमध्येही एकत्र येता, बारशामध्ये एकत्र येता. ते रजोगुणात्मक कारण आहे. ही पोरं धांगडधिंगा गणपतीचं नाव घे आणि देवीचं नाव घे, ही नावं देवाची वापरतात, पण येतात तामसिक कारणासाठी एकत्र. सामुदायिक उपासनेला येणं हे सात्विक कारणासाठी एकत्र येणं आहे. आणि या सात्विक कारणासाठी तुम्ही एकत्र आलेलं बघून हनुमंतरायांना किती आनंद होत असेल विचार करा. त्याला किती बरं वाटत असेल की चला माझ्या रामरायासाठी एकत्र येत आहेत, चांगली गोष्ट आहे. म्हणून ही सामुदायिक उपासना सुद्धा आपल्या जीवनाचा एक भाग आपण बनवायला हवी. समर्थांचं उदाहरण सांगतो, कारण समर्थांची उपासना आपण इथं करणार आहोत. त्या उपासकाची शक्ती केवढी वाढते, त्याचा अधिकार केवढा वाढतो जेव्हा समर्थांना आज्ञा झाली की आता तपस्या पुरी झाली आहे तुमची, 12 वर्ष भरपूर झालं, आता जरा ज्या राष्ट्राची सेवा तुम्हाला इथून पुढे आयुष्यभर करायची आहे, ज्याच्यासाठी आम्ही तुम्हाला निर्माण केलं, रामराय बोलतायत समर्थांची, त्या राष्ट्राला तुम्ही आपादमस्तक पाहून घ्या, त्या भारतभूमीचं दर्शन करा. म्हणून समर्थ रामाज्ञेनं कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तर दिशेकडे निघाले पहिल्यांदा. आणि उत्तर दिशेकडे निघाल्यानंतर आता ती काय दशा फार विचित्र अवस्थेमध्ये होते. उन्मनी अवस्थेमध्ये ते फिरायचे निर्धास्त, बऱ्यापैकी ते एकटेच फिरायचे. हिमालयात हनुमंतरायांनी जोपर्यंत समर्थांच्या अंगावर वलकल वस्त्र घातली नाहीत स्वतःहून, तोपर्यंत फक्त एका कौपिनावर फिरायचे दिवस रात्र. फक्त एक कौपिन अंगात असायचं. आणि अर्थात जानवं, पण त्यालाही खांद्यावरचं वस्त्रच म्हणायचं ना, म्हणून काही काही लोक 2 जानवी घालतात, एक जानवं आणि एक जर तुमच्या खांद्यावर ठेवायला काही नसेल तर ते पण. विवाहानंतर 2 होतात ते वेगळं. समर्थांनी 2 घातले होते त्याचं कारण सांगतो. तेव्हा हे निघायचे आणि एकदम लोक म्हणायचे, बाबाजी उधर मत जाओ, जंगल में आग लगे उधर ही जाता हूं. हे असले उद्योग आपण करायचे नाही तर उपासना सुरू झाली, मी पण एकदा करून बघतो. आणि शेवटी मला आज जाऊन बसायची वेळ आहे. ह्यांच्या सांगण्यावरून असं घडलं. का जायचंय? त्या प्रल्हादाला तू अग्नीपासून वाचवलंस, आता मला वाचवतोस का? गो, आय हॅव टू टेस्ट यू. मला तुझी परीक्षा घ्यायची आहे.
त्या प्रल्हादापुरतंच तुझं प्रेम आहे की माझ्याबद्दलही तुझं प्रेम आहे? आणि बिंदास त्या वणव्यामध्ये प्रवेश करायचे. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. एक तर तो वणवा विझून जायचा, नाहीतर वणव्याच्या त्या आगीच्या लपटी त्यांना स्पर्श करत नसत. अग्नी तेवढा मार्ग सोडून देत असे आणि बाकीचं जंगल जाळत असे. ज्याप्रमाणे मारुतीरायांनी लंका जाळली तरी सीतामाईंना त्या अग्नीनं स्पर्श सुद्धा केला नाही. हनुमंतांच्या मनामध्ये शंका आली, अरे मी हे काय करून बसलो, हा अग्नी तर आता सीतामय्यापर्यंत पोहोचला असेल, तिचं काही अहित झालं असेल तर. क्षणभर मारुतीरायांच्या मनात विचार आला. पण मारुतीराय म्हणाले, नाही, स्वतःच्या पावित्र्यानं ती इथं टिकून आहे, तिला अग्नी काय स्पर्श करेल, काय त्याची हिंमत होईल की त्याला स्पर्श करेल. आणि मग तो सीतामाईला भेटतो आणि त्याला आनंद होतो, हा पुढचा विषय. तसं तो अग्नी वाट करून देत असे आणि समर्थ म्हणत असत, माझे रामराय खरंच माझं रक्षण करतात. डोंगराकडे जात असत. महाराज जी इधर से जाना है, किधर जाना है आपको? अयोध्या जाना है ना, ये तो पहाड़ी है, इधर क्या कर रहे हैं? ठीक आहे म्हणायचे. वर चढायचे. त्या प्रल्हादाला वाचवलंस, त्याचा कडेलोट झाला तेव्हा स्वतः समर्थ उडी मारायचे खाली आणि अलगदपणे रामराय त्यांना झेलायचे आणि पुन्हा मार्गावर आणून सोडायचे. किती प्रचिती द्यावी, किती प्रचिती द्यावी, हे सामर्थ्य उपासकामध्ये निर्माण होतं. नंतर फार पुढच्या काळामध्ये जेव्हा सज्जनगडावर समर्थ राहायला लागले तेव्हा तोपर्यंत भरपूर त्यांचं नाव पण झालं होतं सगळीकडं. आणि मग अत्यंत प्रेमानं काही शिष्य विचारायचे, गुरुदेव तुम्ही तरुणपणी म्हणे जंगलात एकटंच जायचा, कुठल्या तरी गुहेतच जाऊन बसायचा, रात्रभर ध्यान करायचा, मग वाघ, सिंह, साप, विंचू यांचं तुम्हाला भय वाटायचं नाही? समर्थांचं वाक्य आहे, समर्थांचं वाक्य सांगतो, आम्ही तो विपिन विहारी. विपिन शब्दाचा अर्थ जंगल. आम्ही तो विपिन विहारी, आम्ही जंगलात राहणारे आहोत. हनुमंतराय कुठे राहायचे? झाडावरच राहणार ना, त्यांचाच तो अवतार. म्हणून समर्थ पूर्व काळी खूप म्हणायचे, आम्ही तो विपिन विहारी, आमच्या नादाला लागू नका, मागं मागं येऊ नका. नंतर त्यांनी आपलं वागणं आणि सगळं बदललं लोकांसाठी. आवड एकांताची. शिष्यांनी विचारलं, आपण तिथं जात असा, तुम्हाला भीती नाही वाटायची? समर्थ हसून म्हणायचं, अरे 2 धनुर्धारी जर पुढं मागं चालत असतील अखंड, कशाला कोणाची भीती वाटणार आहे? 2 धनुर्धारी अखंड पुढं मागं चालत असतील तर कशाची भीती वाटणार? आणि याचा प्रत्येक आयाला सांगतो, शिवाजी महाराजांनी समर्थांना एक छान पलंग बनवून दिला. आता ब्रह्मचार्यांना 8 भोगांचा त्याग सांगितलाय, त्याच्यात पलंग एक भोग सांगितलाय. अष्टभोगांचा त्याग सांगितलाय, त्याच्यामध्ये पर्यंक नावाचा एक भोग सांगितला. पर्यंक म्हणजे पलंगाचा वापर करायचा. आणि पलंगाचा याचा अर्थ पलंग, गाद्या, गिरद्या, अमुक तमुक हे सगळं आलं. समर्थांनी सांगून बघितलं, शिवबा आम्ही नैष्टिक ब्रह्मचर्यात आहोत, कशाला? नाही आता तुमचं वय झालंय वगैरे, तुम्ही हे ऐकलंच पाहिजे. समर्थ म्हणाले, ठीक आहे. गडावर जे जे गेलेत त्यांना सगळ्यांना कळेल मी काय बोलतो ते. आपण जेव्हा समाधी मंदिराच्या बाजूला असणारं जे शेजघर आहे तिथे एक पलंग आहे बघा, हा बरोबर ना, सिंहाचं पंजा असलेले 4 पाय तिथं आहेत, तो पलंग. त्याच्यावर समर्थ मग विश्रांती घेत असत. आत्ता गाद्या गिरद्या त्याच्यावर ठेवल्यात, समर्थांच्या काळात फक्त चटई होती. ठीक आहे ना, समर्थांच्या काळात. कारण समर्थांचा नियम काय झोपण्याचा? सुषुप्ती अवस्थेसी भूमीनी जावे. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, सुषुप्ती अवस्थे. सगळे जागे आहेत ना रे? सुषुप्ती अवस्थेसी भूमीनी जावे. उशीला उसे रामपाद स्मरोनी असावे. उशी कशाची करायची आहे? रामचरणांची उशी आहे. आणि रामांना यावं लागायचं. टाकळीला असताना, त्या गुहेत असताना 12-13 वर्षाचा तो मुलगा
जेव्हा रामरायांचं स्मरण करत असे, उसे रामपाद स्मरोनी असावे, भगवंताला तिथं चरण आपले उभे करावे लागत असत. आणि त्या चरणांचा स्पर्श करून हे बालक तेव्हा त्याला मिठी मारून असं झोपत असे. काय विचार करा, काय भाव असे. ह्याला म्हणतात उपासना. उसे रामपाद स्मरोनी असावे, दिशांचा महापट्ट तो पांघरावा. म्हणजे उघडं झोपावं. आपण करायचं नाही यातलं काही. उद्या लगेच सर्दी आहे, उद्या लगेच सर्दी, परवा ICU. ते काय करायचं एवढंच सांगतोय तुम्हाला. त्यांची शक्ती त्यांच्यापाशी, आपली आपल्यापाशी. सुषुप्ती अवस्थेसी भूमीनी जावे, उसे रामपाद स्मरोनी असावे, दिशांचा महापट्ट तो पांघरावा, सीता कारणे साह्य वहनी करावा. खूपच थंडी वाजायला लागली. आता एका कौपिनावर मातीत झोपायचं आहे, किती कुडकुडत असेल. खूपच थंडी वाजायला लागली तर थोडा वेळ शेकोटी पेटवायची, ऊब घ्यायची, पुन्हा येऊन झोपायचं. आणि असं पुरेपूर 3.5 तास झोपायचं रात्री. दिवसामध्ये 3.5 तास झोप भरपूर झाली. त्यांचं सांगतोय. आम्ही आडवं पडल्यानंतर 3.5 तासानंतर आम्हाला तर झोप लागते. तोपर्यंत तळमळत असतो आम्ही एकदा. मग ते तळमळणं चालू आहे म्हणून कधी मोबाईल असा, मग कधी असा, मग कधी असा, मग कधी असा, असं करत तर आमचं झोप नाही. असे हे समर्थ शिवबा म्हणतात म्हणून त्यांच्या प्रेमाला मान द्यायचा म्हणून त्या पलंगावर झोपायला लागले. नंतर खाली झोपत असेल चटई घालून. आणि मग सख्य भक्ती वाचलेला एक शिष्य नवखा तसा. सख्य भक्तीमध्ये काय लिहिलेलं, यथा देवे तथा गुरव. तुम्ही दासबोधाचा अभ्यास करणारे आहात म्हणून फार सांगत बसत नाही. यथा देवे तथा गुरव सख्य भक्तीच्या उपांत्य ओवीमध्ये आहे बघा. म्हणून जसं देवाशी सख्य करतात तसं गुरुशी सख्य करावं, याला समर्थांनी अनुमती दिली. पण त्याचा भावार्थ त्या बिचाऱ्याला कळला नाही की गुरुशी सख्य करायचं म्हणजे काय करायचं असतं. गुरुच्या खांद्यावर हात टाकायचा नसतो गुरुशी सख्य करायचं म्हणजे. पण बिचाऱ्याला तसं वाटलं असावं. आता काय बोलावं. आचार्यांनी गुरुच्या संदर्भात फार सुंदर सिद्धांत सांगितलाय. एकदम आठवला म्हणून सांगतो. आदिशंकराचार्यांनी आचार्य म्हणतात, भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न कर्हिचित, अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह. आचार्य म्हणतात, भावानं अद्वैतात राहा, क्रियेनं अद्वैतात राहू नका. भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न कर्हिचित. चुकून सुद्धा क्रियेनं अद्वैत करू नका. क्रियेनं अद्वैत करायचं म्हणजे काय, पायानं जेवायचं जमेल का. असा घास तोडला, तोंडात घालायच्या ऐवजी पायात घातला, अद्वैत चालेल. सगळं एकच आहे, मग पायानं खायला काय हरकत आहे, चालेल का, नाही चालणार. भावानं अद्वैत असावं. मी आणि माझे गुरु एक भाव. पण ते पण कधी, जेव्हा त्या अद्वैताच्या पायरीवर पोहोचतो तेव्हा, त्याच्या आधी नाही. ठीक आहे. मी आणि गुरु एक याचा अर्थ काय, तेच माझ्या हृदयात आहेत ह्या अर्थानं एक. ठीक आहे. म्हणून भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न कर्हिचित, अद्वैतम त्रिषु लोकेषु. पाहिजे तर त्रैलोक्याशी तुम्ही अद्वैतानं वागा. न अद्वैतम गुरुणासह. गुरूंच्या समोर साष्टांग नमस्कारच घालायचा. हा बसलाय आणि गुरु उभे आहेत, हा झोपलाय आणि गुरु बसलेले आहेत, चालणार नाही. या विचारायला ते काही माहिती नव्हतं. समर्थ नसताना हा पठ्या त्या पलंगावर जाऊन झोपला समर्थांच्या. आपला विषय काय चाललाय, उपासनेची अपरिहार्यता. विसरायचा नाही हा विषय. नाही तर आपण गोष्टी ऐकत 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 इतके तल्लीन होऊन जातो, मुख्य विषय राहतो बाजूला. गोष्ट विसरायची असते आणि सार ग्रहण करायचं असतं. आपण सार विसरून जातो आणि गोष्टच ग्रहण करतो. हा तिथं झोपला आणि नंतर
शिष्यांना मूर्छित होऊन खाली पडलेला दिसला आणि याचा श्वास अडकतो आणि हातात जातो की काय अशी अवस्था झाली होती. शिष्य घाबरले, त्याची नाडी ठोके चुकतायत. आता थोड्याच क्षणांचा हा सोबती आहे की काय वाटलं. धावत धावत समर्थांना सांगितलं काय झालं माहिती नाही, असा असा पडलाय तो तिथं. समर्थ तातडीनं आलं, बघितलं सगळं प्रकरण काय आहे. आपलं तीर्थ घेतलं, ते त्याच्या डोळ्यांना लावलं. त्यांनी डोळे उघडले. आ करायला सांगितलं, आ केला. तीर्थ तोंडात घातलं. काही क्षणांनंतर उठला, समर्थांना साष्टांग नमस्कार घातला. डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि निघून गेला. शिष्यांना काहीच कळलं नाही काय झालं, कारण त्यांना दिसला तो खाली पडलेला दिसला. याचा उद्योग त्यांना माहिती नाही ना. समर्थांना विचारलं काय झालं समर्थ, काय झालं नेमकं. ते म्हणाले त्याला भावाद्वैतम हा श्लोक माहित नसल्यामुळं त्याच्याकडून थोडी गल्लत झाली आणि तो माझ्या पलंगावर झोपला. मग काय झालं, तो जसा झोपला, डोळे जसे त्यांनी मिटले, त्या क्षणी पलंगाच्या 4 कोपऱ्यांवरती 4 अत्यंत उग्र वीर पुरुष हातात धनुष्यबाण घेऊन त्याच्या छातीवर बाण उगारलेले असे त्याला दिसले. ते 4 वीर पुरुष कोण होते? राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. आणि ते भयानक रूप त्यांचं बघितलं त्यांनी आणि तो मूर्छित झाला आणि खाली पडला. पण रामरायांची प्रार्थना केल्यानंतर कुणी समर्थांनी ते करताना त्यांनी त्याला सोडलं. काय असतं, गुरु क्षमा करतील, देव क्षमा करत नाही. येतं लक्षात. कारण भगवंताला आपल्या उपासकाचा अत्यंत अभिमान असतो. त्या अर्थानच समर्थांनी 20 श्लोक सांगितले मनाचे. एकाचं पालुपद आहे 10चं, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी, आणि दुसऱ्याचं पालुपद आहे नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आपल्या भक्ताचा पराकोटीचा अभिमान त्या भगवंताला असतो. आपल्या दासाचा पराकोटीचा अभिमान भगवंताला असतो. तुम्ही भगवंताला किती नावं ठेवा, तो काही उत्तर देत नाही. भक्ताला जर त्रास द्याल तर मग काही तुमचं खरं नाही. आपल्या घरचं उदाहरण आहे, त्या एखाद्या स्त्रीला तुम्ही काय नावं ठेवा ती ऐकून घेईल, पण तिच्या मुलाला जर काही बोला मग कडक लक्ष्मीच आहे ना अनुभव. बोला, एवढं एवढं पुणेरी होऊ नका हो. माझ्या मुलाला काय म्हणशील तर बघ. बरोबर. तसं भगवंताचं नातं मूल आणि आई असंच आहे, किंवा मूल आणि बाप असंच नातं आहे. त्यामुळं भगवंताला ते सहन होत नाही आणि आपल्या उपासकाचा तो काय करतो, वेळोवेळी प्राणरक्षा करतो, उद्धार करतो आणि त्याला योग्य दिशेनं पुढं ढकलत राहतो. म्हणून 350 वर्षापूर्वी समर्थांचं तर वाङ्मय 35 का 40 हजार ओव्या भरतील एवढं प्रचंड आहे. त्याच्यातील निवडक गोष्टी घेऊन ही उपासना निर्माण झाली. म्हणजे ती किती श्रेष्ठ आहे याचा विचार करा. इतक्या 40 हजारामधून ज्याची चालणी होत होत इथं आलं ते किती श्रेष्ठ असेल. आणि मुळात त्या उपासनेमध्ये जर पाहाल तर भगवंताची तळमळ जाग करणं हाच उद्देश आहे. एकदा ती तळमळ जागी झाली की तुमचं निम्म्याहून अधिक काम झालं. निम्म्याहून अधिक. मुंबईमध्ये लोकलमध्ये प्रवेश करणं हेच सगळ्यात चॅलेंजिंग असतं. एकदा का तुमचं पाऊल आतमध्ये पडलं मग तुम्ही बरोबर पोहोचता. तिथपर्यंत जाणं चॅलेंजिंग आहे. तसं एकदा ही उपासना याची गोडी लागणं हे महत्वाचं आहे. ती लागली गोडी की आपोआप तळमळ निर्माण होणार आहे. आणि ती तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू, षड्रिपुकुळ माझे तोडी याचा संबंध. ती तळमळ लागत नाही. फक्त शेवटचे 2 मिनिटं बोलेन आणि थांबेन. सगळ्यात पहिल्यांदा काय, तुमची आमची स्थिती काय आहे. अगदीच मी तुम्हाला माझ्यासारखं मानतोय, रागवू नका. पण तुमची आमची स्थिती, आमचा परमार्थाकडे कल आहे.
पण आमच्या परमार्थाकडे कल आहे ह्याची उकल आम्हाला झालेली नाही. मला वाटतं मी पारमार्थिक आहे आणि तिथं आमचं घोडं पेंड खातं. पहिल्यांदा त्या जीवाचा कल निर्माण होतो त्या विषयाबद्दल. तो कल वाढला की त्याला आवड निर्माण होते. ती आवड वाढली की मग त्याला उत्सुकता लागते भगवंताची. ती उत्सुकता वाढली की त्याला विरह जाणवायला लागतो. आपल्याला विरह जाणवतो का? बघा, वियोग आणि विरह दोघात फरक काय आहे? हे शब्द आपण नेहमी वापरत असतो. वियोग आणि विरह याच्यात फरक काय आहे? तर पुढच्यापैकी कोणी सांगायचं नाही. मागचे सांगा. वियोग आणि विरह दोन शब्द आहेत. दोघांची सुरुवात विन आहे. हा, वियोग म्हणजे एखादी व्यक्ती माझ्यापासून दूर आहे याची जाणीव किंवा त्याची माहिती असणं. आणि विरह म्हणजे ती नसण्याचं दुःख आणि हुरहुर असणं, याला विरह म्हणतात. तुम्हा आम्हा सर्वांचा भगवंताशी वियोग आहे की नाही आहे? विरह आहे का? हाच फरक आहे. मला माहिती आहे की माझा भगवंताशी वियोग आहे आणि भगवंत भेटत नाही याच्यासाठी अश्रू ढाळणाऱ्यालाही माहिती आहे की त्याचा भगवंताशी वियोग आहे. पण त्याला विरह जागा झालेला आहे, माझा विरह जागा झालेला नाही. भगवंत नसला तरी माझं सगळं छान चाललेलं आहे. खरं की खोटं? त्या वियोगाची जाणीव करून देणं हे उपासनेचं काम आहे. तो वियोग जाणवायला लागतो आणि तो वियोग जाणवायला लागल्यानंतर त्याचा विरह व्हायला लागतो आणि त्या विरहाची पराकाष्ठा याला तळमळ असं म्हणतात. किती पायऱ्या चढून जायच्यात अजून आपण बाकी. आणि तळमळ हा परमार्थाचा मध्य आहे. म्हणजे अजून पुढे किती आहे? बापरे 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 बापरे. आणि मी काय स्वतःला मानून बसलोय मी पारमार्थिक आहे. समर्थ भक्त अजय बुवा रामदासी व्हावा, किती छान वाटतं. समर्थ भक्त म्हणून घ्यायला छान वाटतं. असण्यासाठी किती योग्यता पाहिजे तुमच्यात. आता लोक लिहितात उगीच त्याचं मन राखायचं म्हणून आम्ही ठीक आहे लिही बाबा समर्थ भक्त, पण भक्त होण्यासाठी काय योग्यता लागते? किती मोठी बिरुदावली आहे ती समर्थ भक्त. समर्थ भक्त म्हणा, हरिभक्त परायण म्हणा, काही म्हणा. भक्त होणं सोपी गोष्ट आहे का? तळमळ लागायला लागते आणि त्या तळमळीचं रूपांतर त्यानंतर इतकं ते उत्कट होतं. मला नेहमी त्या मीराबाईंचं तो हे आठवतं. दोहा म्हणतात की काय म्हणतात की त्या कावळ्याशी बोलतात आणि म्हणतात चुनचुन खाइयो मांस. माझा तर काही उपयोग नाही. माझ्या लक्षात आलं मी एवढं इकडं तिकडं भटकते फिरते, ते भजन म्हणते, त्या कन्हैयाला काही मला भेटावं असं वाटत नाही. त्याची काही चूक असू शकत नाही. तो परमात्मा भगवान आहे. ही कॅनॉट अर्न. दत्तो आणि आम्ही एक सारखेच झालो ना. आम्ही चुकतो तोही चुकतो, मग त्याच्यात आणि आमच्यात फरक काय? तो चुकू शकत नाही. मग ज्या अर्थी तो अजून मला भेटत नाही याचा अर्थ काय? मी टाकाऊ वस्तू आहे. आई वडिलांनी सोडून दिलं. नवरा होता तोपर्यंत 2-4 वर्ष ठीक गेली. नंतर त्याही लोकांनी मला हाकलून दिलं. इकडं तिकडं भटकतीये. ज्याला मिळवण्यासाठी भटकते आता तोही मला काही दाद देत नाहीये. याचा अर्थ मी जगातली सगळ्यात टाकाऊ वस्तू असली पाहिजे. काय संतांवरती मुग्धा शक्तीचा प्रभाव असतो. त्यांच्याकडे असतं सगळं पण त्यांना वाटतं माझ्याकडे काहीच नाही. आणि हे भक्तीतलं खरं मोठं सौंदर्य आहे. त्यामुळे त्यांना अभिमान कधीच होत नाही. माझ्याकडे काहीतरी आहे हे जाणवलं की अभिमान सुरू झाला. पण भगवंताच्या कृपेनं मुग्धा शक्तीचा असा प्रभाव त्यांच्यावर असतो. आहे तर सगळं पण काहीच नाही माझ्याकडे असं वाटत राहतं संतांना. आणि त्या म्हणून शेवटी इतक्या त्या अवस्थेला आल्या की आता जगावं की मरावं. आणि त्या झाडावर बसलेल्या कावळ्याशी त्या संवाद साधतात.
कागा तो ऐसा करो चुन चुन खाइयो मांस. अरे माझ्या शरीराचा तरी कुणाला उपयोग होऊ दे. आता तुला होऊ दे बाबा, पण तू काय कर, अगदी उत्तम उत्तम मांस माझ्या अंगातलं खाऊन टाक, माझं काही म्हणणं. पण अखिया मत खाइयो मोहे पिया दरस की आस. डोळे फक्त माझे खाऊ नको. का? कदाचित माझ्या शेवटच्या प्राणाच्या वेळेला त्याचं दर्शन झालं तर बस जीवन उद्धरलं. म्हणून सगळ्यात शेवटी जर तुला काय खावंसं वाटलं तर माझे डोळे खा, सगळ्यात शेवटी. किंवा माझे प्राण गेल्यानंतर पाहिजे तर ते खाऊन टाक, पण प्राण आहेत तोपर्यंत माझे डोळे खाऊ नकोस. कारण माझे प्राणच डोळ्यात आलेले आहेत. का? भटकती कुणासाठी? तो कुठंतरी भेटेल दिसेल म्हणून तर भटकतीये ना, त्याच्यासाठी मी भटकतीये. काय सुंदर आहे, अवर्णनीय आहे. पण हा भाव आमच्यामध्ये जाग करण्याची शक्ती या उपासनेमध्ये आहे. म्हणून असा भाव जर आमच्यात, अरे आपल्या 150-200 लोकांमध्ये एखादा जरी भाव जागृत झाला तरी आपलं भाग्य आहे. त्याच्या असण्यामुळे बाकीचे उद्धरून जातील. पण हा भाव जागा करणं हे काम या उपासनेचं आहे. आणि बघा ती सगळी करुणाष्टकं तशीच लिहिलेली आहेत समर्थांनी. तुझं वीण रामा मज कंठवेना, तुझे अवियोगे जीवित्व आले, शरीर पांगे बहुदुःख झाले, अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझं वीण रामा मज कंठवेना. आता पहिल्या 3 चरण, हे पहिले 3 चरण आपल्याला लागू पडतात. शेवटचा चरण लागू पडत नाही, तिथं आमचं घोडं पेंड खाते. तुझी या वियोगे जीवित्व आले, सगळ्यांना मान्य आहे की नाही? भगवंतानी आमची कुठंतरी फारकत झाली आणि म्हणून आम्ही जीव म्हणून जन्माला आलो, आपल्याला माहिती आहे. शरीर पांगे बहुदुःख झाले, 50च्या पुढे तर हे नक्कीच लक्षात यायला लागतं. शरीर पांगे बहुदुःख झाले, अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, हे तर नक्की लक्षात येतं. समर्थाने आपला अनुभव आणि त्यांचा अनुभव सेमच सांगितलं की नाही सांगितलं? शेवटच्या चरणामध्ये फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात. काय? तुझं वीण रामा मज कंठवेना, हे माझ्या बाबतीत घडत नाहीये. रामाशिवाय मी मस्त आनंदात जगतोय. कारण उपासना संपल्या संपल्या जाता जाता डाव्या बाजूला कुठला तरी भेळेचा ठेला असला, लाजे खातर मी तिकडे बघत नाही फक्त, पण सुगंध घेतल्याशिवाय राहत नाही. भेळवाले खूपच झाले नाही हल्ली. कारण उपासना सोडली रे सोडली की आमचं प्रपंच सुरू. आपल्याला आपल्या मनातला प्रपंच बाहेर काढायचा आहे, प्रपंचातून बाहेर जायचं नाहीये. कारण प्रपंचातून बाहेर जायचं प्रारब्ध असेल तरच बाहेर जाता येतं, नाहीतर नाही. पण मनातला प्रपंच बाहेर काढायचं काम सगळ्यात मलाही करायचं आणि तुम्हालाही करायचं आहे. मनातला प्रपंच बाहेर काढण्याची शक्ती या उपासनेमध्ये आहे. म्हणून उपासना अपरिहार्य आहे. ती उपासना असेल तर मनुष्य म्हणून आमचं जीवन सार्थक होणार आहे. ती उपासना अपरिहार्य यासाठी आहे, नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे सतत होत राहील. हे होऊ नये म्हणून समर्थांना प्रार्थना करूया आणि त्यांनाच करुणा भागूया की तुमचे शब्द उबड्या म्हणून आम्ही वापरणार आहोत, पण ते फक्त शब्द राहू नयेत. तो भाव आमच्यात कसा संक्रमित कराल ते सांगा. तो भाव संक्रमण व्हावं याच्यासाठी शब्दांची मदत घ्यायची आहे, बरोबर ना? तो भाव संक्रमित झाला की आपलं काम झालं, आणि तो टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून तो भाव जो समर्थांचा होता तो संक्रमित व्हावा आणि तशीच श्रद्धा भक्ती प्रेम आमच्या हृदयात प्रकट व्हावं अशी समर्थचरणी प्रार्थना करूया. आणि निरगुडकर ताई आहेत, जोशी ताई आहेत. प्रत्येक वेळेला मला किती येता येईल सांगणं तसं कठीण आहे, पण यांना तुम्ही उत्तम सहकार्य करा. आणि जेव्हा या हाका मारतील तेव्हा असंच काहीतरी तुम्हाला तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी नक्की इथं येईन. आणि हे सर्व काम निष्प्रभपणे आपण समर्थचरणी अर्पण करत जाऊ एवढीच प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.